वेलकम टू द मास्टर सत्यम माइंड सेशन, एव्हरीथिंग अबाउट माइंड. आजच्या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सेशनची सुरुवात करूया. आजचा विषय आहे होप्स. होप्स, आशा. होप्स म्हणजे काय? आशा. जरा माइंड आणि आपले होप्स म्हणजे मन आणि आशा याचा काय संबंध आहे, काय ताळमेळ आहे, ह्याबद्दल आपण जरा सविस्तर जाणून घेऊया. आशा जो आहे हा माइंडचाच एक पार्ट आहे. आशा जो आहे हा माइंडचाच एक पार्ट आहे. माणसाला आशा राहाव, कारण आशा जो आहे तो तुम्हाला जगण्याचं नवीन किरण दाखवतो. एक आशावादी माणूस नवीन उत्साहाने भरलेला असतो. जगण्याची अपेक्षा. आशा ही दोन प्रकारच्या आहेत. एक, आपण सेल्फ कॉन्फिडन्सवर एखादा आशा ठेवणं आणि आपण समोरच्यावर आशा ठेवणं. फरक नीट समजून घ्या. दोन्ही आशाच आहेत, पण जेव्हा आपल्या कॉन्फिडन्सवर आपण आशा ठेवून फ्युचरचे काही स्वप्न बघतो की मला अजून असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, मला अजून एवढे मिळायला पाहिजे, हे पाहिजे. आपण आपल्या कॉन्फिडन्सवरती जेव्हा आपण आशा ठेवतो तर आपण सक्सेस व्हायचे चान्सेस जास्त असतात. पण आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती होप्स ठेवतो, आशा ठेवतो, मग तेव्हा मात्र आपण जे आशा ठेवतो ते आशा काम देत नाही. मग आपण एखाद्या व्यक्तीवरती डिपेंड करून आपण आशा ठेवणं हे चुकीचं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थी असतो. एव्हरीबडी, मी म्हणतो एव्हरीबडी, इवन आपले घरचे रिलेटिव्ह सुद्धा, आपले आई वडील सुद्धा, भाऊ बंधू सुद्धा, प्रत्येक जण स्वार्थी असतात. एक एक्झाम्पल सांगतो. समजा तुमचे आई वडील असते तर तुमचे सर्व लाड कधीपर्यंत पुरवते? जोपर्यंत तुम्ही त्यांचे ऐकता, त्यांनी सांगेल तसं ऐकता, तेव्हाच तुमचे लाड पुरवण्यात येईल. तुम्ही जरा थोडं त्यांचं न ऐकलं, त्यांच्या विरुद्ध जरी वागलं तर संपलं. दुसऱ्या दिवशी कलह निर्माण होईल. कारण ते काहीतरी स्वार्थ तुमच्यावर ठेवून असते. कारण त्यांनी पण तुमच्यावरती होप्स ठेवलेले असते, आशा ठेवलेल्या असतात की आमचा मुलगा असंच वागायला पाहिजे, आमचा मुलगा असंच व्हायला पाहिजे, आमचं मुला एज्युकेशन असं व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. हा त्याचा स्वार्थ आहे. कारण निस्वार्थी या जगात कोणी नसतो. आणि स्वार्थ असायला पाहिजे, तो भाग वेगळा. आपण ते जेव्हा स्वार्थचं होतं त्यावेळेस आपण ते समजावून सांगितलेलं आहे. तर आता फक्त आशाबद्दल बोलूया. मग आशा कोणाबद्दल ठेवायचं? आपण आपल्या कॉन्फिडन्सच्या जोरावर स्वतःवरतीच आशा ठेवायचं. समजा तुम्ही आज काहीतरी केलंय, चांगलं केलं, तर उद्या असं आशा ठेवा की याच्यापेक्षा आपण बेटर करू. कारण तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्सद्वारे जर एखादा आशा ठेवला तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस व्हायचे चान्सेस फार जास्त असतात. फार जास्त. कारण कॉन्फिडन्स तुमचाच, आशा ठेवणारे तुम्हीच आणि करणारेही तुम्हीच. तिघं तुम्हीच आहेत. त्यामुळे 100% सुद्धा चान्स असते. जर तुमचा सबकॉन्शियस माइंड जर तुम्हाला साथ दिला तर तुम्ही जे आशा ठेवतो ते 100% सक्सेस व्हायचे चान्सेस असतात. पण तुम्ही एखाद्यावरती जर आशा ठेवला, एखाद्या व्यक्तीवरती ठेवला, किंवा जे काय असेल, रिलेटिव्ह असेल, जे असेल ते असेल, त्यांच्यावरती जर तुम्ही आशा ठेवला, म्हणजे दुसऱ्यावरती, इतरांवरती जर तुम्ही आशा ठेवला की उद्या मला त्यांनी असं ट्रीट करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे,
आता तुम्ही आशा ठेवला ती व्यक्ती तसंच वागायला पाहिजे हा तर कुठला नियम नाहीये. कारण आशा ठेवताना तुम्ही विचार करायला पाहिजे की त्या व्यक्तीवर मी आशा ठेवू शकतो का नाही. मी फक्त होप्स बद्दल सांगतोय, विश्वास भरोसा ह्याबद्दल नाही. कारण तो भाग वेगळा आहे. होप्स आपण आशा ठेवतो. फक्त होप्स म्हणजे काय, आशा. की मला समजा एखादी व्यक्ती तुम्हाला आज काहीतरी दिलं तर तुमची आशा काय असते, उद्या मला एवढं मिळायला पाहिजे. कारण आज एवढं दिलं तर उद्या एवढं मिळायला पाहिजे. समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉबला आहात, तर जेव्हा तुम्ही इन्क्रीमेंट असते तेव्हा तुम्हाला आशा असते की मला एवढं मिळायला पाहिजे. कारण माझं कामाचा जो वर्किंगचा जो आवर्स आहे, जे म्हणजे वर्क करायची माझी जी काम कला आहे, स्टाईल आहे, त्याबद्दल मला एवढं मिळायला पाहिजे, हे आपण होप्स ठेवतो. ठीक आहे, होप्स ठेवा. इतरांवरती जेव्हा होप्स ठेवता ते सक्सेस होत नाहीत ह्याचं भान पण ठेवा. इतरांवरती जेव्हा होप्स ठेवता तेव्हा सक्सेस होत नाही याचं भान ठेवा. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर होप्स ठेवता तेव्हा ते सक्सेस करायचं भान ठेवा. फरक नीट समजून घ्या. इतरांवरती जर तुम्ही होप्स ठेवत असले, ठेवा, मनसोक्त ठेवा, सगळ्यांवरती होप्स ठेवा. ते झालं तर चांगलीच गोष्ट, पण झालं नाही तरी मनाला असं समजून सांगा की हे होप्स होईल किंवा न होईल. होतीलच असं गृहीत धरू नका. पण जेव्हा स्वतःवरती तुम्ही स्वतःच्या कॉन्फिडन्सवरती जेव्हा होप्स ठेवता तेव्हा असं गृहीत धरा की हे जे आहे मी पूर्ण करणार आहे. माझी आशा जी आहे मी सक्सेस करणार आहे. इतरांद्वारे झालेले, इतरांवर ठेवलेले होप्स कधी सक्सेस होत नसतात. पण स्वतःवर ठेवलेले होप्स सक्सेस करण्याचा प्रयत्न करा. सक्सेस करण्याचा. मग होप्स कसे ठेवायचे? आता प्रश्न काय, होप्स कसे ठेवायचे? 2 प्रकारचे होप्स, आशावादी आणि निराशावादी. आशावादी होप्स म्हणजे तुम्हाला तुमचं लाईफ जगण्यास जे प्रोत्साहन देते तसले आशा ठेवा स्वतःवर. आणि निराशावादी असते म्हणजे कसं, ढल, दिवसभर ढल असते तर मग उद्या पण आपण अजून ढल राहू. जेव्हा तुम्ही ढलपणे निराशावादीने जेव्हा एखादा होप्स ठेवता, आशा ठेवता, मग आणि माणसाचं मन पहा कसं आहे. एखादं चांगलं गोष्ट करायचं असेल तर तुमचा सबकॉन्शियस माइंड जो आहे तो लवकर सपोर्ट करत नाही. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड बद्दल आपण समजून सांगितलेलं आहे. कॉन्शियस पेक्षा सबकॉन्शियस 90% मोठा असतो. तो सांगितलेला आहे समजून आपण मागच्या सेशनमध्ये. जर कोण नवीन असेल तर त्यांनी माझे व्हिडिओ पाहू शकतात. माझ्या व्हिडिओजमध्ये, माझ्या लिंकमध्ये सगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओज आहेत त्याच्यात. तर कॉन्शियस सबकॉन्शियस हा भाग वेगळा आहे. तर मला सांगायचं काय आहे, एखादे तुम्ही निराशावादी होप्स ठेवता तर कॉन्शियस माइंड फुल सपोर्टने तुम्हाला हे करतो. मग जेव्हा तुम्ही आशावादी होप्स ठेवता तेव्हा सबकॉन्शियस माइंड लवकर सपोर्ट करत नाही. आशा ठेवता हे तुम्ही तुमच्या कॉन्शियस माइंडने तुम्ही आशा ठेवता, पण सबकॉन्शियस सपोर्ट करत नाही. आणि निराशा पण तुम्ही कॉन्शियसने ठेवता, पण सबकॉन्शियस फुल सपोर्ट नाही. म्हणून तर एखादं वाईट काम असेल तर ना माणूस लगेच रेडी होतो. एखादं चांगलं काम करायचं आहे तर लई विचार करतो, माझ्या हातनं होतंय का, केलं तर कसं करायचं, काय करायचं, कसं व्हायचं, हे सर्व विचार करतो चांगल्या कामासाठी. पण वाईट कामासाठी अजिबात विचार करत नाही. वाईट कामासाठी माइंड मागं पुढं काही करत नाही. गल्लीत भांडण चालू आहे, काहीतरी गोंधळ चालू आहे, चला पटकन पळायला रेडी. आपलं काही संबंध नसतो, काही नसतो, पण पळून काय झालं काय नाही मध्ये मध्ये बोलायचं तिथं. मग मनाला येईल तुमचं मनाचा भडास पण तिथं काढून घ्यायचं. हे वाईट कामासाठी प्रवृत्त करणारा मन म्हणजे सबकॉन्शियस जो आहे ना, फुल फोर्सने तुम्हाला सपोर्ट करतो वाईट कामासाठी. जर एखादं चांगलं काम आहे, वृक्षारोपण होत आहे किंवा तिथे एखाद्या व्यक्तीला मदत करायचं आहे, मग आपण पळत नाही की काय मदत करायचं आहे, काय नाही, आपल्या हातनं काय होत आहे का, चला पाहूया.
मग आपण काय करतो, जाऊ दे थोडं, आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय करायचं, म्हणजे चांगले गोष्टी जेव्हा करायची येतात तेव्हा तुमचा सबकॉन्शियस सपोर्ट करत नाही. मग हे जी सिस्टीम आहे, हे सिस्टीम आपल्याला बदलायचं आहे. आपलं माइंड सेशन घेण्याचा मुख्य उद्देशच तो आहे की आपण आपलं माइंड हेल्दी बनवायचं. चांगल्या कामासाठी कॉन्शियस सबकॉन्शियस दोन्ही फुल सपोर्ट मिळाला पाहिजे आणि वाईट कामासाठी विचार करायला पाहिजे, करू का नको, गरजेचं आहे का नाही, हे सगळ्या गोष्टी.